आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र 18 न्यूज। रिबर्थ या संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या अवयवदान म्हणजेच ऑर्गन डोनेशन या विषयावरील ग्रीन कॉरिडॉर शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन 2024 सीझन 5 मध्ये 170हून अधिक देशातील विविध भागातून लघुपटांनी या स्पर्धेत सहभागी झाले होते। रिबर्थ या संस्थेमार्फत आयोजित केलेली ही भारतातील सर्वात मोठी अवयवदान ऑर्गन डोनेशन या विषयावरील शॉर्ट फिल्म स्पर्धा होती। या शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये अंतिम फेरीसाठी 21 स्पर्धकांची निवड झाली होती आणि या स्पर्धेत बेस्ट यूट्यूब अवॉर्ड मोक्ष या लघुपटास मिळाला होता। मोक्ष हा लघुपट पंकज सतीशसाठी या साठेसाई गावच्या युवकाने दिग्दर्शित केला आहे। या लघुपटामध्ये सायली गीते, सोनल सोनकवडे यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या। तसेच याबरोबर अभिजित घुले, अमित दीक्षित, प्रथमेश कानडे, मोनिका फरांदे यांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या आणि नियाज मुजावर यांनी विशेष मार्गदर्शन केले। पंकज यांनी डिस्को सन्या, राक्षस, देऊळबंद, सर्किट, देवमाणूस 2, बाजी, घुबड, दादासाहेब या मराठी चित्रपटात अभिनय केलेला असून सैनिकी कुटुंबाला समर्पित करण्यासाठी वाट तुझ्या पावलांची हा म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शित केला आहे। विविध सामाजिक विषयांवर तो लघुपट निर्मिती करतो। त्याला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याने त्याचं काम पाहून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलचा पुणे जिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक केली आहे। काय सामाजिक संदेश आहे मोक्ष या लघुपटाचा? ऑर्गन डोनेशन, अवयवदान किती महत्त्वाचं आहे। समाजात 10,000 लोकांना ज्यावेळेस अवयवाची गरज असते त्यावेळी एकच डोनर उपलब्ध होतो, असा तो रेशो आहे आणि म्हणूनच अवयवदान किती महत्त्वाचं आहे। मेल्यानंतर असंही ते अवयव वाया जातात। जर ते दान केले तर ज्या व्यक्तीला ते दान केले आहे त्याचं आयुष्य बदलून जातं, त्याला नवीन जीवन मिळतं। PVG सहकार नगर येथील ऑडिटोरियम पुणे येथील कार्यक्रमात मोक्ष या लघुपटास पुरस्कार देताना उपस्थित मिलिंद लेले, श्रीमती गोखले आदी मान्यवर आणि पुरस्कार स्वीकारताना पंकज सतीशसाठी सायली गीते, माधव काटे आणि त्याचे सहकारी उपस्थित होते। वो लीवर था जिसकी किसी बीमार की पत्नी को जरूरत थी ताकि उसका पति जिए, वो विधवा न बने। वो सुंदर आंखें थी जिसे दान करके नमस्कार, माझं नाव पंकज सतीश साठे। मी मोक्ष या लघुपटाचा दिग्दर्शक। रिबर्थ या संस्थेने ग्रीन कॉरिडॉर शॉर्ट फिल्म फेस्टिवल आयोजित केलं होतं। जे फेस्टिवल हे ऑर्गन डोनेशन समाजाप्रती जागृती निर्माण व्हावी म्हणून होतं। मोक्ष हा सिनेमा तयार करत असताना अनेक गोष्टी माझ्या समोर आल्या। त्या म्हणजे की कोरोना नंतर अनेक ऑर्गन फेल्युअरच्या केसेस आपल्या समोर येताना दिसत आहेत। ज्यावेळेस 10,000 पेशंटला ऑर्गनची गरज असते त्यावेळेस एक डोनर उपलब्ध होतो। त्यामुळे समाजात या ऑर्गन डोनेशन विषयी जागृती निर्माण करणं खूप प्रचंड गरजेचं आहे। अजून एक गोष्ट सांगावीशी अशी वाटते की मृत्यू पश्चात आपले ऑर्गन कोणाला तरी आपण डोनेट केल्याने तो एक नवीन जीवन जगू शकतो। तर का नाही आपण ऑर्गन डोनेट करायचे? समाजातल्या प्रत्येक घटकाने ऑर्गन डोनेशनचा विचार केला पाहिजे असं मी या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो। धन्यवाद।